अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. परखडपणे बोलणं ही त्यांची शैली नव्हती, हा त्यांचा स्वभाव होता. स्पष्ट वक्तेपणा ही त्यांची ताकद होती आणि निर्भीडपणा ही त्यांची ओळख होती. हजरजबाबी शब्द, ठाम भूमिका हेच त्यांचे नेतृत्व होते. राजकारणात डॅशिंग असणं फक्त कपड्यांमुळे ठरत नसतं, तर त्यांच्या निर्णयामुळे ठरतं. भीती न बाळगता बोलणं आणि बोलण्यावर उभं राहणं हेच दादांचं बळ होतं. परिस्थिती कितीही कठीण असो, त्यांनी शब्द कधी मोजून वापरले नाहीत. सत्य कटू असलं तरी ते सांगण्याची हिंमत त्यांनी प्रत्येक वेळी दाखवली. नेतृत्व म्हणजे लोकप्रिय असणं नाही, तर जबाबदारी स्वीकारणं असं असतं. परिस्थिती कितीही बिकट असली तरी त्याला निर्भीडपणे समोर जाऊन टक्कर देणारा नेता उभ्या महाराष्ट्राने पाहिला. याच नेत्याला एक भावपूर्ण श्रद्धांजली. अजित अनंतराव पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी प्रवर, राहुरी तालुका, अहमदनगर जिल्ह्यात झाला. लहानपणी अनुभव आलेल्या आर्थिक आव्हानांनी त्यांनी शेतकरी व ग्रामीण समस्या समजून घेतल्या, ज्यातून त्यांच्या राजकीय विचारांची भूमिका बनली. 1982 मध्ये त्यांनी सहकारी आणि साखर कारखान्यांच्या बोर्डावर काम करून राजकारणात आपलं पहिलं पाऊल ठेवलं. पुणे जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून 16 वर्षे सेवा देऊन त्यांनी सहकार क्षेत्रात आपली प्रसिद्धी वाढवली. 1991 मध्ये त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून पहिली वेळ संसद सदस्य म्हणून निवडणूक जिंकून उमेदवारी मिळवली. 1991 नंतर ते 7 वेळा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य MLA म्हणून बारामतीतून विजयी झाले. पाणी, कृषी, ऊर्जा, वित्त, नियोजन यांसारख्या महत्त्वाच्या विभागांचे मंत्री म्हणून त्यांनी राज्याच्या विकासासाठी आपलं योगदान दिलं. ते अनेक सरकारांमध्ये जसे की चव्हाण, फडणवीस, ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत राहिले. महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली, परंतु त्यांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न त्यांनी कधीही लपवून ठेवलं नाही. शरद पवार यांच्या NCPच्या गटातून त्यांनी समर्थकांसोबत पुढे जाऊन एक नवीन राजकीय दिशा स्वीकारली. आजचा दिवस पूर्ण बारामती आणि महाराष्ट्रासाठी काळा दिवस म्हणून मोजला जाईल, कारण की आज देखील ते त्यांच्या कामानिमित्त बारामतीला आले असताना विमानाच्या अपघातामध्ये त्यांचा दुर्दैवी शेवट झाला. एक आवाज जो दबला नाही, स्पष्ट बोलणारा, ठाम उभा राहणारा नेता. शब्द कमी पण त्यांचे निर्णय ठाम होते. परखडपणा ही त्यांची ओळख होती. नेता येतात जातात पण काही आवाज कायम राहतात. कार्य संपले पण विचार त्यांचे जिवंत राहतील. निर्भीड आवाज आता शांत झालेला आहे, मात्र त्यांच्या आठवणी सदैव लोकांच्या हृदयामध्ये बोलत राहतील. माननीय अजितदादा पवार यांना आमच्यातर्फे एक छोटीशी भावपूर्ण श्रद्धांजली.